भारताच्या जंगलांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे एक अंतर्गत महायुद्ध। गोळ्या, स्फोट, जवानांचे बलिदान आणि सरकारसमोर सततचे आव्हान। पण आत्ताचे आपले गृहमंत्री श्री अमित भाई शहा यांनी एक असा दावा केला आहे की 2026च्या शेवटापर्यंत संपूर्ण भारताला नक्षलवाद मुक्त करू। पण प्रश्न हा आहे की खरंच हे सत्य आहे का? आणि अमित शहा यांचा नक्की काय प्लॅन आहे? तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत भारताच्या या अंतर्गत युद्धामागचं सत्य काय आहे ते। मित्रांनो नमस्कार, मी नवीन भिडे आणि आपण पाहत आहात देश दर्शन डायरीज। नक्षलवाद म्हणजे नेमकं काय? सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की नक्षलवाद म्हणजे नेमकं काय ते। 1967 मध्ये पश्चिम बंगालमधील नक्षलबाडी या गावातून या चळवळीची सुरुवात झाली। सुरुवातीला हा लढा फक्त गरीब, आदिवासी व शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी होता, पण हळूहळू ही जी चळवळ आहे ती खूपच हिंसक होत गेली। जंगलामध्ये लपून बसलेले आर्म ग्रुप्स, CRPF व पोलिसांवरती हल्ले, रेल्वे ट्रॅक उडवणे, IED ब्लास्ट, हळूहळू भारताच्या अनेक राज्यांमध्ये हा रेड कॉरिडॉर तयार झाला, जसे की झारखंड, उत्तराखंड, बिहार, ओडिसा, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल। एक काळ असा होता की भारताच्या खूप मोठ्या भूभागावरती या नक्षलवाद्यांचा प्रभाव होता। सरकारसाठी सर्वात मोठं आव्हान। नक्षलवाद म्हणजे फक्त कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नव्हता, तर तो भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी सुद्धा खूप मोठा धोका बनला होता। जंगलातील टेरेन, स्थानिक सपोर्ट व गुरिला वॉरफेअर, त्यामुळे हे ऑपरेशन खूप कठीण झालं होतं। त्यामध्ये अनेक जवान शहीद झाले। अनेक गावांमध्ये तर सरकारी यंत्रणेला सुद्धा प्रवेश नव्हता आणि त्यामुळेच नक्षलवाद हा गेली अनेक वर्षापासून भारतासाठी एक सायलेंट वॉर बनून राहिला। अमित शहा ॲक्शन मोडमध्ये। 2019 मध्ये जेव्हा अमित शहा गृहमंत्री झाले तेव्हा त्यांनी हे स्पष्ट केलं की भारताला आता नक्षलवाद मुक्त करायचा आहे। त्यामुळे आता फक्त मिलिटरी ॲक्शन नाही तर मल्टीलेयर स्ट्रॅटेजी सुरू झाली। जंगलात नवीन सिक्युरिटी कॅम्प्स, ड्रोन सर्व्हेलन्स, मॉडर्न वेपन्स, इंटेलिजन्स नेटवर्क, रोड आणि मोबाईल टॉवर्स, लोकल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स। सरकारचा फोकस होता जंगलांवर कंट्रोल आणि लोकांचा विश्वास दोन्ही मिळवणे। मास्टर प्लॅन नेमका काय आहे? अमित शहा यांचा प्लॅन 3 भागांमध्ये काम करतो। 1. सिक्युरिटी क्रॅकडाऊन। जंगलात डीप ऑपरेशन्स वाढवले गेले। CRPF आणि कोब्रा कमांडोजना ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी देण्यात आली। ड्रोन आणि सॅटेलाइट इमॅजिनरीचा वापर वाढवला गेला। 2. डेव्हलपमेंट मॉडेल। सरकारने फक्त बंदूक वापरली नाही, तर रस्ते, शाळा, इंटरनेट आणि रोजगारावरही भर दिला। कारण अनेक तज्ज्ञ असे मानतात की जेव्हा विकास पोहोचतो तेव्हा एक्स्ट्रीमिझम कमकुवत होते। 3. सिक्युरिटी पॉलिसी। सरकारने आता नक्षलवाद्यांना सरेंडर करण्याचं आवाहन करत आहे। जे शस्त्र खाली ठेवतील त्यांना रिहॅबिलिटेशन आणि नवीन सुरुवात करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे। पण खरंच 2026 पर्यंत हे सर्व संपेल? हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे, कारण की जंगलातील युद्ध हे वाटतं तेवढं सोपं नाही। अनेक भाग हे अजूनही खूप सेन्सिटिव्ह आहेत। नक्षलवाद पूर्णपणे संपवण्यासाठी केवळ मिलिटरी ऑपरेशन्स नाही, तर तेथील लोकांचा विश्वास जिंकणंही तेवढंच महत्त्वाचं आहे। काही लोक अमित शहा यांच्या स्ट्रॅटेजीचं खूप कौतुक करतात, तर काही लोक असं म्हणतात की नक्षलवाद संपवण्यासाठी केवळ फोर्स वापरून चालणार नाही। पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की गेल्या काही वर्षांमध्ये नक्षलवाद्यांच्या प्रभावामध्ये खूप घट झाल्याचे दिसून येत आहे। भारताचं हे जंगलातील अदृश्य युद्ध कदाचित आता त्याच्या शेवटाकडे जात आहे। पण खरा प्रश्न हा उरतो की 2026च्या शेवटापर्यंत हे युद्ध संपेल का, की हे जंगलातील युद्ध, छुपं युद्ध हे असंच चालू राहील? हे येणारा काळच काय ते ठरवेल। पण एक गोष्ट मात्र नक्की की अमित शहा यांनी ह्या युद्धाला भारताचं सर्वात मोठं सिक्युरिटी मिशनमध्ये बदललेलं आहे। तुमच्या मते नक्षलवाद पूर्णपणे संपवण्यासाठी सरकारने नक्की काय करणं अपेक्षित आहे? तुमचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पॉवरफुल पॉलिटिकल डॉक्युमेंटरीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।